स्वतः प्रभू श्रीरामाने रहस्यमय असं गुहेत स्थापन केलेले शिवलिंग आणि त्या शिवलिंग समोर असणारे हे दोन नंदी, एक नाही तर दोन नंदी आणि त्यासमोर असणारी गुहा आणि त्याला लागून असणारे सप्तऋषींचे 7 कक्ष. तर चला जाणून घ्या या व्हिडिओमध्ये. महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण ज्या ठिकाणी उभा आहोत ती म्हणजे प्रभू श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन अशी रामलिंग या ठिकाणी. तर आपण आहे कोल्हापूर जिल्ह्यातील रामलिंग या ठिकाणी. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या प्राचीनकालीन मंदिराचा इतिहास, त्याचबरोबर असणाऱ्या सध्याच्या गोष्टी. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पूर्ण रामलिंग परिसर. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर या प्राचीन मंदिराला रामलिंग असे का म्हणतात? तर रामलिंग म्हणजे रामाने तयार केलेले शिवलिंग, म्हणून ह्या ठिकाणाला रामलिंग असे ओळखले जाते. हे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते या ठिकाणी आहे. सर्वात आधी या ठिकाणीची जोडलेली खेळ समजून घेऊया. असं सांगितलं जातं की 14 वर्षाच्या वनवासादरम्यान प्रभू श्रीराम या परिसरात आले होते आणि याच ठिकाणी प्रभू श्रीरामांनी भगवान श्रीशंकराची आराधना केली आणि शिवलिंगाची स्थापना केली आणि त्यामुळेच या ठिकाणाला पुढे रामलिंग हे नाव मिळालं. या मंदिराची रचना पाहिली तर हे मंदिर हे सामान्य बांधकाम केलेले मंदिर नाही आहे, कारण की मुख्य मंदिर हे डोंगराच्या खडकाळ भागात आहे आणि एक गुहा आहे, त्या गुहेमध्ये हे मंदिर आहे आणि याच्या वर्णनानुसार ही गुहा साधारण 12 फूट चौरस असल्याचं सांगितलं जातं आणि गुहेच्या आत शिवलिंगासोबत गणपती, पार्वती आणि वीरभद्र यांची मूर्तीचा उल्लेख आढळतो. चला तर मग आता मंदिरामध्ये प्रवेश करूयात. प्रवेश करताच आपल्याला दिसतोय तो ह्या सभामंडप, जो की छत्रपती शाहू महाराजांच्या काळात बांधला गेलेला आहे आणि या सभामंडपात आपल्याला प्रथमदर्शी दिसते ती ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती. तर विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन आपण पुढे जाऊयात. आणि ही आहे गुहेकडची बाजू आणि इथे आपल्याला पहिला दिसतात ती म्हणजे 2 नंदी. तर हे रहस्यमय 2 नंदी आहेत, कारण की महादेवाच्या मंदिरामध्ये आपण एकच नंदी बघतो आणि या रामलिंग येथे महादेवाच्या मंदिरासमोर 2 नंदी आहेत. गुहेमध्ये प्रवेश करताच आपल्याला हा लोखंडी पूल दिसतो, जो की नंतरच्या काळामध्ये बांधलेला आहे, कारण की इथे 12 महिने 24 तास पाणी असते. गुहेमध्ये आपल्याला शिवलिंगासोबत वीरभद्र, गणपती आणि पार्वतींची मूर्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. तर समोर जे बघताय हेच आहे ते प्रभू श्रीरामाने स्थापन केलेले शिवलिंग. प्रभू श्रीराम जेव्हा 14 वर्षाच्या वनवासामध्ये होते आणि या वनवासामध्ये ज्यावेळी प्रभू श्रीरामाने ते वास्तव्य केला त्यावेळी हे स्थापन केलेले शिवलिंग आहे आणि या शिवलिंगासाठी अभिषेकासाठी इथे बाण मारून त्याने पाणी, म्हणजे हा भाग पूर्ण खडकाळ आणि डोंगर असल्यामुळे इथे पाण्याची व्यवस्था नव्हती, त्यामुळे श्रीरामांनी बाणाचा वापर करून इथे त्रिवेणी उगम केला आणि त्यालाच गंगा, यमुना, सरस्वतीचा, त्रिवेणीचा कंटिन्यू अभिषेक ह्या शिवलिंगावरती आहे. त्यामुळेच इथे 12 महिने 24 तास त्या शिवलिंगावरती जलाभिषेक होतो. आता मुख्य गुहेच्या बाजूला तुम्हाला हे 7 छोटे कक्ष पाहायला मिळतात आणि हे 7 कक्ष सप्तऋषींना समर्पित असल्याचं सांगितलं जातं. हिंदू आणि वैदिक परंपरेमध्ये सप्तऋषींना विशेष महत्त्व आहे. वेगवेगळ्या धार्मिक ग्रंथांमध्ये आणि सप्तऋषींच्या नावामध्ये काही फरकही पाहायला मिळतो, पण सर्वसाधारणपणे सप्तऋषी म्हणजे प्राचीन काळातील 7 महान ऋषी आणि ज्ञान परंपरेचे प्रतिनिधी मानले जातात. रामलिंगाच्या मुख्य गुहेच्या अगदी बाजूलाच असलेले 7 स्वतंत्र कक्ष या सप्तऋषींना समर्पित असल्याचं
जुना वर्णनामध्ये नमूद करण्यात आले आहे. पण या 7 कक्षापैकी नेमका कोणता कक्ष कोणत्या ऋषीचा आहे किंवा हे कक्ष नेमके कोणत्या काळात तयार करण्यात आले याबद्दल कोणतीही ठोस माहिती इथे नाही आहे. त्यामुळे या प्राचीन गुहेच्या इतिहासात हे 7 कक्षसुद्धा एक महत्त्वाचं आणि तितकंच गूढ वैशिष्ट्य आहे. श्री क्षेत्र रामलिंग हे फार पुरातन आणि पवित्र स्थान मानले जाते. कारण येथे श्रींच्या कृपेने प्रथमच सुरजानंद महाराज 1905 साली आले आणि त्यांनी त्यांचे भक्त मंडळी यात्रेकरूंसाठी असलेली गैरसोय पाहून स्वतः भिक्षा जमवून लोकांची येथे वस्ती व यात्रेच्या वेळी उतरण्याकरता धर्मशाळा बांधल्या. त्यांना लागणारे लहानसहान सामान व भांडी ठेवली. अशा प्रकारे महाराजांनी भिक्षा व मदत जमवून वेळोवेळी बऱ्याच सुधारणा केल्या. त्यांचे शिष्य श्री गोविंददास महाराज हे 1908 साली येथे आले. श्री सूर्जानंद महाराज यांनी आपला देह 1938 साली ठेवला आणि त्यानंतर वारसा हक्काने त्यांचे शिष्य श्री गुरु गोविंददास महाराज यांना 1938ला हा वारसा मिळाला. त्यानंतरही श्रीने स्वतः भिक्षा व मदत गोळा करून लोकांच्या सोयीकरता नवीन धर्मशाळा आणि देवळाच्या बाजूने प्रदक्षिणाच्या पायऱ्या, फरशी, दरवाजे, समोरील पहारा मूर्तीची स्थापना केली. पाण्याकरता विहीर, दुधाच्या सोयीकरता गोशाळा अशा बऱ्याच सुधारणा या रामलिंग मंदिराचं दर्शन घेऊन आता रामलिंग मंदिराच्यासाठी असणारी प्रदक्षिणा आम्ही आता पूर्ण करत आहे. प्रदक्षिणा मार्ग असा आहे, मेन मंदिर इथं आहे आणि प्रदक्षिणा मार्ग त्याच्या बाजूने आहे. डोंगराच्या कुशीत असलेली प्राचीन गुहा, खडकातून सतत झिरपणारं पाणी, शिवलिंगावर होणारा नैसर्गिक जलाभिषेक आणि या ठिकाणी जोडलेल्या अनेक आख्यायिका यामुळे रामलिंग मंदिर हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक अतिशय वेगळं आणि नक्कीच अनुभवण्यासारखं ठिकाण आहे. रामलिंगाच्या या इतिहासामध्ये जुन्या ब्रिटिश कॅलेंड गॅझेटनुसार एका नोंदीनुसार या खडकात खोदलेली गुहा मूळ म्हणजे बौद्ध किंवा जैन परंपरेशी संबंधित असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती आणि नंतर या गुहेचा वापर हिंदू उपासनेसाठी झाला असावा असा अंदाजही या नोंदीत पडला होता. पण याबाबत कोणताही अजून ठोस पुरावा नाही आहे. यामुळे एकीकडे प्रभू श्रीरामाने जोडलेल्या हजारो वर्षाची धार्मिक आख्यायिका आणि दुसरीकडे प्राचीन गुहेचा मूळ इतिहासाबद्दल प्रश्न, त्यामुळे या रामलिंगाचं गूढ आणखी वाढत जातं. खरं पाहिलं तर रामलिंगला भेट दिल्यानंतर आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. जसं की गुहा नेमकी किती जुनी आहे, या खडकात रचना कोणी तयार केली असेल, इथे 2 नंदी कसे काय, खडकातून येणारा प्रवाहाचा मूळ स्रोत नेमका कुठं आणि या ठिकाणचा संपूर्ण इतिहास नेमका काय आहे, असे बरेच प्रश्न मनामध्ये येतात. तुम्ही जर कधी रामलिंगला भेट दिली असेल किंवा देणार असाल तर तुम्हालाही रामलिंगच्या इतिहासाबद्दल किंवा इथल्या 2 नंदीबद्दल किंवा काही जुनी माहिती असल्यास तर नक्की कमेंट करून सांगा. आणि ज्या काही रहस्यमय गोष्टी असतील किंवा जे काही माहिती असेल ती कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडलास तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन प्रवासात आणि एका नवीन ठिकाणासोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि फिरत रहा.